नमस्कार. आयज 8 जून आणि आयज वर्ल्ड ब्रेन ट्युमर डे. हाजे खातीर आमी आयिल्ले आसा नेरकर हॉस्पिटल पेडणे हांगासर आनी आमी मेळटले न्यूरो सर्जन डॉक्टर ओमकार शुरीक. चलात तर या आनी आयकुया डॉक्टराक. चलात तर. Welcome to our interview, doctor. Namaste. What is a brain tumor and how it is caused? Brain tumor. Actually, when we say any kind of tumor, तर सुरुवातीलाच आपल्या पोटात थोडासा गोळा येतो. When we add the word brain in front of it, when I joined neurosurgery and when I became a neurosurgeon, even now after all these years, any person who is told that तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीला किंवा तुमच्या ओळखणाऱ्या ओळखीच्या काही लोकांना ब्रेन ट्युमर आहे, तो ब्रेन ट्युमर हा शब्द ऐकूनच लोक अर्धाधी घाबरतात. इट इज लाईक अ डेथ सेंटेन्स. पण मला असं लोकांना सांगायचं आहे की ॲज सचच ब्रेन ट्युमर एकाच प्रकारचे नसतात. इफ मेडिकली वी सी देर आर प्रॉब्ली अराउंड 100 टाइप्स ऑफ ब्रेन ट्युमर्स, म्हणजे क्लासिफिकेशन अँड सो ऑन अँड सो. मेनी ऑफ देम would be what we call as completely non-cancerous tumors and which are more common. तर मग ज्यावेळी आम्ही ब्रेन ट्युमर म्हणतो, आपण एकाच आयडियाने असतो की आता किती वर्ष जगणार. तर असेही ब्रेन ट्युमर्स आहेत जे आम्ही पूर्ण काढून पीपल कॅन लिव्ह देअर होल लाईफ नॉर्मली. ऑफकोर्स साध्या गाठी पण ज्या असतात त्या कधीच पुन्हा येऊ शकत नाही असं काही नाही. पण ब्रेन ट्युमर्सना घेऊन हे जे मिसकन्सेप्शन आहे की इट इज द एंड ऑफ लाईफ, दिस इज समथिंग दॅट नीड्स चेंजिंग. आणि हे सेलिब्रेशन जे आहे वर्ल्ड ब्रेन ट्युमर डेचं, इट इज जस्ट वन अटेम्प्ट टू ॲक्च्युअली डिस्कस दिस सेम थिंग्स ॲज वी हॅव अदर डेज बीन सेलिब्रेटेड. वन ऑफ देम इज दिस. म्हणजे आपल्या देशात सुद्धा वर्षाला जवळपास 50,000 ते 60,000 ब्रेन ट्युमर्स डायग्नोज होतात. त्याच्यातले किती टक्के ऑपरेटिव्ह असतील, त्याच्यातले किती टक्के कॅन्सरस असतील, हे सगळे जे प्रश्न आहेत आणि याच्यात कोणत्या ट्युमरमुळे काय त्रास होऊ शकतो आणि काय ट्रीटमेंट लागते, तोपर्यंत आपण हे डिस्कस करणार नाही. तोपर्यंत त्याच्याबद्दलची भीती ऑफकोर्स विल नेव्हर गो. सो विल सी. आता ब्रेन ट्युमर कशामुळे होतो, तर साधारणतः कुठलाही ट्युमर बॉडीमधला ट्युमर का होतो, कारण आपल्या शरीरात जे घटक असतात ज्यांना आपण सेल्स म्हणतो, कुठल्या तरी भागातले सेल्स जितक्या वेगाने वाढले पाहिजेत तितक्या वेगाने वाढत नाही. त्याच्याहून दुप्पट किंवा तिप्पट वेगाने ते वाढतात. अँड इट फॉर्म्स अ मास. इट कॅन बी इन द लंग्स, इट कॅन बी इन द स्टमक, इट कॅन बी इन द थायरॉइड, इट कॅन बी इन द ब्रेन. मोस्ट ऑफ द कॉजेस आर फिक्स्ड. पण काही कॅन्सर्स कसे असतात, त्यांच्यात क्लिअर कट को रिलेशन आतापर्यंत सिद्ध झालेला आहे. फॉर एक्झाम्पल लंग कॅन्सर, देर इज अ सिग्निफिकंट कोरिलेशन बिटवीन स्मोकिंग अँड लंग कॅन्सर. पण बाकी जे असतात त्याच्यात 100% कोरिलेशन नसतं दॅट दिस कॉजेस दिस. बट वी हॅव सीन दॅट ऑफकोर्स अ हेल्दी लाईफस्टाईल. व्हॉट इज अ हेल्दी लाईफस्टाईल? त्याच्यात अल्कोहॉलचं प्रमाण नाही आहे, किंवा पीपल हू डोंट स्मोक और पीपल हू रेग्युलरली एक्सरसाइज यांना ब्रेन कॅन्सर्स कमी होतात. किंवा आपण असं म्हणू शकतो की खूप जास्त रेडिएशन. आता ज्यावेळी आपण अशा जगात राहतो जिथे आपण कोणीच खूप वेळ रेडिएशनपासून दूर राहू शकत नाही. पण दॅट इज वन ऑफ द थिंग्स दॅट पीपल हू आर एक्सपोज टू स्ट्रॉंग रेडिएशन फॉर एन नंबर ऑफ रिझन्स, यांना ब्रेन ट्युमर होण्याचा चान्स थोडासा जास्त असतो. तर आत्तापर्यंत हे सिद्ध झालेलं नाही आहे की हे डिरेक्ट कोरिलेशन आहे. बट मे बी न्यूरोसर्जरी बीइंग अ स्लाइटली यंगर ब्रांच, आणि आता ज्या प्रकारे टेक्नॉलॉजी आहेत, तर काही जेनेटिक कंपोनंट आहे का, किंवा काही एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूला काही घटक आहेत किंवा जेवणात काही घटक आहेत, हे मे बी काही पुढच्या वर्षांमध्ये आपल्याला कळू शकेल. तोपर्यंत आपण फक्त हेच करू शकतो की आपल्या ब्रेनला हेल्दी कसं ठेवायचं. वन इज ब्रेन इज अ लर्निंग ऑर्गन. तर आपण ब्रेनला जितका ॲक्टिव्ह होणार, कुठल्याही बॉडीचं मसल असेल ते जर मी वापरलं नाही, मी माझा हात असा 2 आठवडे बांधून ठेवला, तर काही त्रास नसताना सुद्धा माझा हात वीक होऊ लागला. तसंच इफ यू डोंट यूज युअर ब्रेन, सध्या मोबाईलमुळे असं होतं की आपण फक्त इनपुट घेतो
पण आधीपासून जे हे होतं की वाचायचं किंवा लोकांबरोबर डिस्कस करायचं किंवा शब्दकोडी सोडवायची किंवा हे जे आपण ॲक्टिव्हिटीज करायचो, आता मोठ्यांमध्येच नाही पण मुलांमध्ये पण या ॲक्टिव्हिटी कमी होतात. आणि याचा फक्त ब्रेन ट्युमरसाठी नाही पण इतर ब्रेनचे जे विकार आहेत, स्ट्रोक असो किंवा डेमेन्शिया असो, स्मृतिभ्रंश आणि आपण जे सगळं म्हणतो त्याच्यावर पण या सिंपल गोष्टींचा फरक पडतो. तर प्रमोशन ऑफ दिस अँड अवॉइडन्स ऑफ सर्टन काइंड्स ऑफ हॅबिट्स, एस्पेशली अल्कोहॉल अँड स्मोकिंग. Is the brain tumor hereditary? काही प्रकारचे ब्रेन ट्युमर्स डेफिनेटली हेरिडिटरी असतात, पण कुठल्याही प्रकारचा व्हेरी सिव्हिअर कॅन्सरस ब्रेन ट्युमर जनरली हेरिडिटरी नसतं. कॅन्सरस ट्युमरचं डेफिनेशन हे आहे की ब्रेनमध्ये ज्या गाठी आढळतात त्या काही प्रायमरीली ब्रेनच्या असतात, म्हणजे ब्रेनमध्येच त्यांना ते सुरुवात होते आणि ब्रेनमध्ये त्यांची वाढ होते. पण मेजॉरिटी ऑफ द गाठी अशाही असतात, एस्पेशली ज्या कॅन्सरच्या असतात, ते इतर कुठल्या प्रकारचा कॅन्सर असेल, ज्या प्रायमरीली लंग कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर हे येतात, जे ब्रेनकडे पसरण्याचा चान्स जास्त असतो. पण हेरिडिटरी जे असतात ते हेरिडिटरी ट्युमर्स खूपच कमी प्रमाणातले असतात. अँड दॅट ऑल्सो इफ द फॅमिली ओनली हॅज अ स्पेसिफिक काइंड ऑफ ट्युमर, ओनली देन इट विल बी हेरिडिटरी. आणि हे आम्ही ॲक्च्युली फॅमिलींना सांगतो सुद्धा, म्हणजे पेशंट्सना आणि पेशंटच्या फॅमिलीला, की पेशंटला स्वतःला जर कुठल्या प्रकारचा गाठ असेल तर आम्ही त्यांना सांगतो की तुमच्या मुलांना या वयानंतर चेकअप करून घ्या. पण ॲज सचच ब्रेन ट्युमर्स आणि त्यात हेरिडिटरी ब्रेन ट्युमर्स आर क्वाईट रेअर, आय वुड से. What is the age, maximum age कोणता आहे जो ब्रेन ट्युमर होऊ शकते? अनफॉर्च्युनेटली असं कुठलंच एज नाही आहे. म्हणजे मी यंगेस्ट पण जे ऑपरेट केले आहेत दीज आर ओनली अ फ्यू मंथ ओल्ड बेबीज ऑल्सो. अँड एल्डरली जे आहेत त्यांना कुठल्या प्रकारचा कॅन्सर होईल आणि तो ते स्प्रेड होईल असं असतं. आणि जसं म्हटलं, इफ देर आर 100 टाईप्स ऑफ ट्युमर्स, तर प्रत्येक ट्युमर सुरुवात होण्याचं आणि ऑपरेटिव्हपर्यंत पोहोचण्याचं याचंही वेगवेगळं एक एज असतं. तर आपण असं ठोकळमानाने सांगू शकत नाही की याच एजमध्ये होतं. तशी इतर कॅन्सर असतात. म्हणूनच मी सारखं सांगतो की ट्युमर आणि कॅन्सर आर टू व्हेरी डिफरंट थिंग्स. आपल्याला जे आपली जे शरीराचं फॅट असतं, त्या फॅटचे गोळे काही लोकांच्या ह्याच्यावर असतात, त्याला आपण लायकोमा वगैरे म्हणतो. इव्हन दॅट इज अ टाईप ऑफ ट्यूब. पण आपण कधी कधी तर त्यांना विचार पण करत नाही. काही लोकांना काही टेंगूळ असतात डोक्यावर किंवा हातावर किंवा पायावर, त्याच्यात पण काही एनीथिंग विच शुड नॉट बी देअर, एनी न्यू ग्रोथ इज बेसिकली अ ट्यूब. तर ब्रेनमध्ये पण साधारणतः 60 ते 70% ज्या गाठी असतात ते आर नॉट कॅन्सर. आणि म्हणून आपल्याला कुठलंही काही नवीन सापडलं आणि जर त्याचा डायग्नोसिस झाला तर हे जे आहे करेक्ट ट्रीटमेंट ही करेक्ट व्यक्तीकडून मिळणं गरजेचं आहे. आणि हे मी का सांगतो, कारण मी आता तर गेली 15 वर्ष फक्त न्यूरोसर्जरी करतो. आणि अचानक असं झालं की माझ्यासमोर कोणता पेशंट आला ज्याला पायाचा काही प्रॉब्लेम, तर माझं पायाबद्दलचं ज्ञान जे आहे ते आता 15 वर्ष जुनं आहे. आता 15 वर्ष मी फक्त ब्रेनवरच कॉन्सन्ट्रेट करतो. तसं तुम्ही सुद्धा तुमच्या लोकल डॉक्टरकडे किंवा तुमच्या मित्राकडे किंवा कुठल्या वयस्कर आजोबांकडे इन्फॉर्मेशन घेतात. त्यांचं इन्फॉर्मेशन पण कुठल्या काळातलं असेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि जर आपल्याला असं वाटतंय की 20 वर्षांपूर्वी आपल्याकडे मोबाईल नव्हते, आता आपलं हे रेकॉर्डिंग किंवा जे काही सगळं चाललं आहे, तर सो मेनी ॲडव्हान्सेस इन मोबाईल्स अँड ट्रॅव्हल अँड टेस्ला वेस्ला आपण सगळ्याचं ज्ञान घेतो गाड्यांबद्दल. पण मग तसंच ॲडव्हान्समेंट मेडिसिनमध्ये झाली नसेल कशावर? म्हणजे आता आमच्याकडे इतक्या टेक्नॉलॉजी आहेत फॉर ट्रीटमेंट अँड रिमूव्हल ऑफ ब्रेन ट्युमर ऑल्सो, दॅट इट इज अ कम्प्लिटली डिफरंट फील्ड ना. सो हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. Is there proper facilities in Goa hospitals, maybe government or private? गोव्यात तसं पाहायला गेलं तर कसं आहे, त्यावेळी आपण ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन वगैरे करतो, आम्हाला खूप टेक्निकल गोष्टी लागतात. वन ऑफ द थिंग्स इज मायक्रोस्कोप. आता ॲज सच गोव्यात मायक्रोस्कोप्स आर अवेलेबल ओनली ॲट 2 or 3 हॉस्पिटल्स. वन इज ऑफकोर्स द मेडिकल कॉलेज. अदर थिंग्स यू कॅन से मणिपाल हॉस्पिटल. इथे मी प्रायमरीली ब्रेन ट्युमरच्या सर्जरी सगळ्या करतो. कारण ज्या ॲडव्हान्स जी उपकरणं आम्हाला लागतात ती सगळी अशा काहीच इन्स्टिट्यूटमध्ये असतात. म्हणून तुम्ही पण असं बघा की जनरली न्यूरोसर्जन्स आर
नॉट अवेलेबल एव्हरीवेअर. वी कॅन डू अवर ओपीडी, म्हणजे आम्ही पेशंट्स पाहू शकतो. कारण फक्त ऑपरेट करून पण नाही चालणार. त्याचं त्या ब्रेनसाठी जो अनस्थेसिया लागतो, म्हणजे बेशुद्ध करण्याची जी आहे, ते अनस्थेसिस्ट पण ट्रेंड असतात. ऑपरेशन केल्यावर त्यांना ॲटलिस्ट 1 किंवा 2 दिवस जो ICU लागतो, त्याची जी मॅनेजमेंट आहे त्याला पण एक बॅकअप आम्हाला लागतो. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पण हे सगळं आहे म्हणून ब्रेन ट्युमरचं सर्जरी पण तितकी डेंजरस आहे असं नाही. म्हणजे ऑफकोर्स एनी सर्जरी यू टेक, इवन वेन पीपल हॅव व्हेरी इन्व्हेसिव्ह लंग कॅन्सर किंवा आपली जी अन्ननलिका असते त्याचा कॅन्सर असतो, दीज आर व्हेरी ट्रॉमॅटिक सर्जरीज. त्या मानाने ब्रेनच्या सर्जरीज विल डिपेंड ऑन ॲक्च्युली पेशंटला सिम्पटम काय आहे, पेशंटचं वय काय आहे, गाठ कुठल्या प्रकारची आहे, या सगळ्या गोष्टींवर हे खूप This year the theme is brain health and prevention. So what you have to say on that? It is a good topic. I mean, as I said, we are still trying to find out what are the things. Medicine is always learning and it is always evolving. तर ब्रेन हेल्थ तर पहिलं तर हे आहे जे आपण काही वेळापूर्वी डिस्कस केलं की आपण जे काही खातो, आपण जो काही विचार करतो, आपण जे काही वाचतो, बोलतो, एव्हरीथिंग बिकम्स अ पार्ट ऑफ ब्रेन हेल्थ. म्हणजे ब्रेनसाठी बेस्ट काय असतं तर ऑफकोर्स पालेभाज्या, फळं, काही स्पेसिफिक विटामिन्स असतात जसं विटामिन B12 आणि D3 हे दुधामधून, अंड्यांमधून, माशांमध्ये खूप असतं. दुसरं ड्रायफ्रुट्स जे असतात, तर जनरली जरी ड्रायफ्रुट्स अफोर्डिंग नसले तरी या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, आणि जर आपण इतर गोष्टींवर खर्च करू शकतो, म्हणजे आपण आय फील इन आवर कंट्री हेल्थ इज द मोस्ट निग्लेक्टेड पार्ट. म्हणजे लोक 25,000चा मोबाईल घेतील, पण मी त्यांना सांगितलं दिवसाला तुम्ही 2 बदाम खात चला, तर ते मला सर ड्रायफ्रुट्स इतके महाग झाले. तर हे थोडंफार ॲटिट्यूड असतं. आणि मग शेवटी त्यावेळी आपण आजारी पडतो, देन वी रिअलाइज दॅट हेल्थ इज वेल्थ. सो दॅट इज समथिंग वी हॅव टू रिअलाइज. सेकंड, प्रिव्हेन्शनसाठी पण मी सांगितलंय, आपल्या आयुष्यात आधी मोबाईल नसताना आपल्याला खूप काही त्रास व्हायचा नाही. पण आता आपण बघतो आणि या मोबाईल्स आणि इतर गोष्टींमुळे इतर ब्रेनला पण त्रास होतात. फॉर एक्झाम्पल लहान मुलांमध्ये स्पॉन्डायलिसिसचं प्रमाण वाढलेलं आहे. रस्त्यात गाडी चालवताना लोक मोबाईल बघतात, त्यामुळे ॲक्सिडेंट्सचं प्रमाण वाढलेलं आहे. सो दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ हेल्थ ओनली. हाऊ डू वी प्रिव्हेंट? आय वुड से वी शुड लिव्ह अ लाईफ which does not involve being around lot of things which are electronic. पण आताच्या जगात ते करणं डिफिकल्ट आहे, फक्त प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. Sir, if a person is found with a brain tumor, so what are the tests he or she have to undergo from simple to advanced? Please tell us. How primarily brain differs from the rest of the organs? याच्या 2-3 गोष्टी आहेत. एक तर ब्रेन इज इंट्रिकेटली रिलेटेड टू मेनी ऑफ द ऑर्गन्स इन द बॉडी. प्लस ब्रेन जसं हार्टमधून रक्त गेलं सगळीकडे तरच ऑर्गन्स काम करू शकतात, जसं ब्रेनकडून इनपुट गेलं तरच आपण काही गोष्टी करू शकतो, ऑल मेजॉरिटी ऑफ द थिंग्स. सेकंड थिंग इज अनलाईक अदर ऑर्गन्स. म्हणजे आता तुम्ही फुफ्फुसाचा कोणताही भाग घ्या, त्याचं एकच काम असणार रक्ताचं शुद्धीकरण. पण ब्रेनमध्ये प्रत्येक 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटरमध्ये फंक्शन्स चेंज होतात. म्हणजे माझ्या ब्रेनमध्ये एक स्पेसिफिक एरिया असणार जो फक्त आता हे अंगठा आत बाहेर करण्याचंच काम करेल, दुसरा एरिया असणार जो अंगठा पुढे मागे करण्याचं काम करेल. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ब्रेन ट्युमरसाठी ट्रीटमेंट किंवा टेस्टपेक्षा ब्रेन ट्युमर ज्यावेळी लोकांना होतो त्यावेळी काय काय सिम्पटम येऊ शकतात हे पण महत्त्वाचं. कुठलीही गाठ शरीरात कुठेही झाली तर अकॉर्डिंगली सिम्पटम येतात. लंगमध्ये झालं, काही लोकांना रक्ताचे ओकार येतात, काही लोकांची छाती दुखते. तसंच ब्रेनमध्ये पण काही भागात तुम्हाला ट्युमर झाला तर तुम्हाला फक्त फिट येते, सीजर ज्याला आपण. काही हातापायाच्या मुवमेंटच्या एरियावर आला तर तो त्रास होतो, बोलण्याच्या एरियावर असेल तर तो त्रास होतो. तर मेजर सिम्पटम जे आहेत ते लिटरली त्या भागात ब्रेनचं फंक्शन काय आहे. पण असं कधीच होत नाही की तुम्हाला आज तुम्ही अगदी नॉर्मल आहात आणि उद्या अचानक तुमचा एक बाजू वीक होणार. हे जनरली ट्युमर्समुळे होत नाही. पण मग हे स्ट्रोक किंवा इतर जे आहे तो आज आपण डिस्कस नाही करत आहोत. पण ट्युमरचे मेजर कॉजेस वाढत जाणारा हेडेक,
आणि एस्पेशली जो सकाळी उठल्या उठला होतो त्याच्यासोबत वॉमिटिंग होतं किंवा वाढत जाणारी विकनेस एका बाजूची, म्हणजे एक हात असतो किंवा एक पाय असतो, किंवा बोलण्याचा त्रास, किंवा एखादी म्हणजे चेहऱ्याच्या सेन्सेशनची किंवा चेहऱ्याच्या हालचालींची किंवा ऐकण्याची किंवा गिळण्याची या सगळ्या ज्या नसा आहेत ज्या ब्रेनकडून येतात एका ठिकाणी ट्युमर झाला तर त्याचं फंक्शन हळूहळू का असेल कमी होत जातं. पण मग ते लक्ष ठेवून की आपल्याला हा स्पेसिफिक त्रास होतोय, अर्ध्याधिक वेळा आपण फक्त ते जीवावर काढतो, सगळीच माणसं, डॉक्टर्स पण काही वेगळे नाही की आता काम चाललंय तर, आणि मग एका पॉईंटला असं होतं की आपल्याला ते सहनच होत नाही अँड देन यू हॅव टू गो हेड. तर हे थोडं सतर्क असणं गरजेचं आहे. कुठलाही असं आम्हाला वाटलं की पेशंटला ब्रेनचा काही त्रास आहे, फर्स्ट थिंग दॅट वी डू इज इदर अ CT स्कॅन ऑर एन MRI स्कॅन. CT आणि MRI मध्ये फरक हा असतो की CT जनरली क्विक होतो, 2-5 मिनिटाचं काम असतं, पण त्याच्यात एकच सिक्वेन्स असतो. म्हणून जनरली ज्यावेळी आम्ही CT करतो, CT हॅपन्स ॲज अन इमर्जन्सी. म्हणजे पेशंट ॲक्सिडेंट घेऊन आला तर तुम्ही बघा डॉक्टर कधी म्हणत नाही MRI करा. ॲक्सिडेंट वगैरे आलं तर लगेच CT मध्ये फ्रॅक्चर आहे का किंवा ब्लिडिंग आहे का हे दिसतं. MRI मध्ये मॅग्नेटचा वापर होतो, म्हणून MRI मध्ये ॲक्च्युली रेडिएशन बिलकुल नसतं, फक्त वेळ लागतो आणि CT पेक्षा खर्च MRI मध्ये जास्त असतो. पण MRI ऑलमोस्ट 85 ते 90% आम्हाला सांगू शकतो की एक्झॅक्टली कुठल्या प्रकारची ती गाठ आहे. त्याच्यासोबत अन्य सुद्धा टेस्ट असतात, पण दॅट डिपेंड्स ऑन ती गाठ कुठे आहे. म्हणजे जर ऐकण्याच्या नसेचं असेल तर मग ऐकण्याची टेस्ट केली जाते. जर आम्हाला वाटतं की डोळ्याच्या नसांवर प्रेशर आहे तर डोळ्याची टेस्ट केली जाते. ब्रेनमध्ये प्रेशर वाढलंय का त्यासाठी एक वेगळी टेस्ट असते. पण ट्युमरला घेऊन ट्युमर आहे हे क्लिअरली दाखवणारी सध्या MRIच आहे. आणि जर पेशंटला हिस्ट्री असेल की आधी कुठला कॅन्सर होता तर मग PET CT याच्यात क्लिअरली कॅन्सर कुठे कुठे पसरला आहे, फक्त ब्रेनलाच नाही हे कळतं. तर दॅट इज द न्यूअर थिंग इन गोवा नाव दॅट वी हॅव. म्हणजे आपल्याकडे PET CTs नव्हते, पण नाव वी हॅव. सो दॅट्स गुड. At last, sir, what is the message you want to give to our viewers on that World Brain Tumor Day? My message is simple. I have been doing neurosurgery now for almost 1.5 decades. आणि या 15 वर्षात खूप चेंजेस झाले आहेत प्रत्येक ब्रांचमध्ये, इन्क्लुडिंग न्यूरोसर्जरी. मी ऑफकोर्स असं सांगणार नाही की एव्हरी सिंगल ब्रेन ट्युमर वी कॅन क्युअर, कारण कोणताच डॉक्टर हे सांगू शकत नाही. म्हणजे कोणत्याही लंग घ्या, देर विल बी अ कॅन्सर विच इज व्हेरी अग्रेसिव्ह. पण त्याच्यासोबत हे सुद्धा मी सांगितलेलं आहे की मोर दॅन 2/3 ऑफ ब्रेन ट्युमर्स आर ऑपरेबल. आणि त्याच्यानंतर रेडिएशन किंवा किमोथेरपी देऊन का असे ना, दे आर वी कॅन प्रिव्हेंट देअर रेकरन्स फॉर अ सिग्निफिकंट पिरियड ऑफ टाईम. आणि काही गाठी तर अशा असतात की फक्त काढल्यावर पुढे कुठल्या ट्रीटमेंटची पण गरज नसते, फक्त एक स्पेसिफिक टाईमपर्यंत फॉलोअप लागतो. आणि आता या ॲडव्हान्सेसमुळे ओव्हरऑल ॲज कम्पेअर्ड टू 25 years ago, brain surgery is definitely very safe, or it is safer, let me put it that way. पण कोणत्या दुसऱ्या व्यक्तीच्या याच्यावर स्वतःच्या याचं जजमेंट करू नका. म्हणजे त्यांना तो त्रास होता, ते बरे नाही झाले तर मीही बरा होणार नाही. तुम्हाला ही पण आयडिया नसणार की त्यांना कुठल्या प्रकारची गाठ होती आणि तुम्हाला कुठल्या प्रकारची गाठ आहे. आणि काही गाठी तर अशा असतात, लास्ट उदाहरण तुम्ही 60 वर्षाच्या वर समजा 100 लोकांचे स्कॅन केले तर 5 ते 10% लोकांमध्ये काही ना काही छोट्या गाठी सापडणार, काही लहानपणापासून असते, काही ज्यांना आम्ही मेनिंजिओमा म्हणतो, विच इज द आय वुड से मोस्ट बिनाइन काइंड ऑफ ट्युमर इन द ब्रेन. आम्ही जर 1-1.5 सेंटीमीटरची असेल तर आम्ही त्यांना सांगतो तुम्ही काही करू पण नका आणि काळजी पण करू नका. तर असंही असतं, म्हणजे प्रत्येक वेळी ब्रेनमध्ये काही दिसलं, कुठला सिस्ट आहे किंवा काही, तर आम्ही लगेच चला तर आता ऑपरेट करू, नाही तर असं जनरली होत नाही. पण हे आमच्याकडून जाणून घेणं गरजेचं आहे. सो इफ नॉट मी बट माय कलिग्स, बट इट इज इम्पॉर्टंट दॅट यू मीट अ पर्सन हू डील्स विथ दिस प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही गाडी रिपेअर करून घेण्यासाठी इलेक्ट्रिशियनकडे नाही जाणार. तसं जर ब्रेनचा काही प्रॉब्लेम आहे तर व्हॉट एव्हर इट इज टू बी डन हे तुम्ही कुठल्या तरी ब्रेन स्पेशलिस्ट कडून जाणून घेणं गरजेचं आहे. सो आता मी ऐकलंय डॉक्टर ओंकार चोलीचे जो एक वेरेवर सजेशन दिलेले आसा ते आम्ही सगळ्यांनी फॉलो करचे
हें मागता. थँक्यू डॉक्टर फॉर गिविंग युअर वेल्युएबल टायम इन स्पायट ऑफ युअर बिझी शेड्यूल. अशेंच इंटरव्यूज आमी तुमचे मुखार हाडत रावतले आनी आमकां तुमी आमच्या फेसबूक, यूट्यूब, इंस्टाग्रामार आमकां फॉलो करात. थँक्यू.